येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण यामधील पहिला पार्ट आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये प्राणी वर्गीकरणाचा इतिहास दिलेला आहे. काही मुद्दे लक्षात घ्या. इतिहासाबरोबरच प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राणी सृष्टीचे प्रचलित वर्गीकरण ही सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि सोबत रॉबर्ट विटाकर यांची पंचसृष्टी पद्धती जी आपण इयत्ता 8वी पासून शिकतोय ती सुद्धा डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. या घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. आपल्याला माहिती आहे अभ्यासक म्हणजे संशोधक विज्ञानातील यांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्येच सर्वप्रथम एरिस्टॉटल यांचं नाव येते. एरिस्टॉटल म्हणजे ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल यांनी सर्वात सुरुवातीलाच म्हणजे पहिल्यांदाच प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्यांनी ह्या पुढील मुद्द्यांचा वर्गीकरण करण्यासाठी विचार केला होता. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी म्हणजे त्या प्राण्यांच्या कोणत्या सवयी होत्या त्या, आणि अधिवास म्हणजे राहण्याचा जो अधिवासाचा वापर करत होत्या त्या अधिवासाचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि या 3 मुद्द्यांच्या आधारे ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल यांनी विज्ञान मध्ये प्राणी वर्गीकरणाचा सर्वप्रथम प्रयत्न केलेला आहे. आता जसजशी विज्ञानामध्ये प्रगती झाली तसतसे त्याचे संदर्भ बदलत गेले आणि वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. अर्थात एरिस्टॉटल यांनी ही वापरलेली वर्गीकरणाची जी पद्धत आहे या पद्धतीला कृत्रिम पद्धत असं म्हटलं जाते. एरिस्टॉटल सोबत आणखी सुद्धा असे शास्त्रज्ञ होते ज्यांनी याच पद्धतीचा अवलंब केला. त्यामध्ये आपल्याला नाव घेता येईल थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे आणि लिनियस. या शास्त्रज्ञांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीचाच म्हणजेच जे एरिस्टॉटलने मुद्द्यांचा विचार केलेला आहे शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी आणि अधिवास याच मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरणाचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कृत्रिम पद्धतीचा अवलंब केल्यानंतर कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा वापर करण्यात आला. आणि ही जी नैसर्गिक पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये या मुद्द्यांचा विचार केलेला गेला आहे. त्यामध्ये सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, त्यासोबत गुणसूत्र आणि जैव रासायनिक गुणधर्म म्हणजे जसजसे शोध विज्ञानामध्ये लागत गेले तस तशा संशोधनाच्या पद्धती सुद्धा बदलत गेल्या आणि वर्गीकरणाची पद्धत सुद्धा बदलत गेली आणि नैसर्गिक पद्धत पुढे अवलंबण्यात आली. ही नैसर्गिक पद्धत याच्यामध्ये उत्क्रांतीवाद आधारित वर्गीकरण पद्धत याचा विचार केला आहे. आणि याच पद्धतीनुसार शास्त्रज्ञ डॉम्झस्की आणि मेयर आणि कार्ल ऊज या संशोधकांनी ही प्राण्यांच्या वर्गीकरणाची पद्धत अवलंबली आहे. आणि या पद्धतीला आपण पहिलेच सांगितलं नैसर्गिक पद्धत असं म्हटलं जाते. म्हणजे आपण 2 पद्धती बघितल्या. एक पद्धत बघितली कृत्रिम पद्धत ज्याच्यामध्ये एरिस्टॉटल, थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस या शास्त्रज्ञांनी प्राणी वर्गीकरणाचा या 3 मुद्द्यांचा विचार केला आणि कृत्रिम पद्धतीचा विचार केला आहे. आणि नैसर्गिक पद्धतीमध्ये डॉम्झस्की, मेयर आणि कार्ल ऊज या शास्त्रज्ञांनी या नैसर्गिक पद्धतीचा वापर केला ज्याच्यामध्ये हे 4 मुद्दे आलेले आहेत. सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म आणि उत्क्रांतीवाद आधारित वर्गीकरण पद्धत याला म्हटलं जाते. अशा प्रकारे या प्राणी वर्गीकरणाचा इतिहास आहे. यावर आधारित देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल ज्याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात म्हणजे मध्ये किंवा चुकी बरोबर मध्ये सर्वप्रथम प्राण्यांचं वर्गीकरण जे एका शास्त्रज्ञाने केलं, एका संशोधकाने केलं त्याचं नाव काय आहे तर ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल याचं नाव तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यासोबत ही जी कृत्रिम पद्धत आहे त्याचा विचार करणाऱ्या ह्या शास्त्रज्ञांच्या नावामध्ये जर चुकून कार्ल ऊजचं नाव टाकलं म्हणजे गटात न बसणारा शब्द असा देखील प्रश्नांचा विचार करू शकतात. तर अशा प्रकारे हे सर्व मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे या स्लाइड मधले म्हणजे प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहासाचा मुद्दा तुमचा क्लिअर होऊन जाईल. त्याचबरोबर आता आपल्याला पारंपरिक पद्धतीचा विचार करायचा आहे. तर पारंपरिक पद्धत ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू आहे की नाही असा काही शास्त्रज्ञांनी विचार केलेला आहे. पृष्ठरज्जू म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण जसं मानवामध्ये पाठीचा कणा असतो तसाच पृष्ठरज्जू हा जो प्रकार असतो हा काही प्राण्यामध्ये असतो आणि काही प्राण्यामध्ये नसतो. आता ही जर तुम्ही आकृती बघितली ज्याच्यामध्ये समपृष्ठरज्जू प्राण्याचे वैशिष्ट्य दाखवले तुम्हाला दिसत असेल ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू हा दाखवलेला आहे. त्याचबरोबर काही
दुसरे पार्ट सुद्धा भाग सुद्धा त्या प्राण्याचे दाखवले. चेतारज्जू आहेत, कल्लाविदरे आहेत, तोंड आहे, गुदद्वार आहे, पुच्छपर आहे. तर हा जो पृष्ठरज्जू जर असेल तर प्राणी वर्गीकरणामध्ये तो गट वेगळा असतो आणि पृष्ठरज्जू नसेल तर तो गट हा वेगळा असतो. ही पारंपरिक पद्धतीचा सुद्धा विचार केलेला आहे. याचा डिटेल्समध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम वर्गीकरणाचे फायदे काय ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला प्राण्यांचा अभ्यास हा सोयीस्कर पद्धतीने करता येतो. त्याचबरोबर एखाद्या गटातील मोजक्याच प्राण्यांचा अभ्यास सुद्धा आपण वर्गीकरणामुळे आपण करू शकतो. त्याच्यामध्ये मिक्सअप होऊ शकत नाही. एक विशिष्ट गट आपल्याला अभ्यासाचा आहे तर वर्गीकरणामुळे ते आपल्याला शक्य होते. प्राण्यांची उत्क्रांती विषयक माहिती मिळते. कशा रीतीने एखादा प्राणी उत्क्रांत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट असे बदल घडून आलेले आहेत त्याची माहिती आपल्याला डिटेलमध्ये मिळत असते. त्याचबरोबर प्राण्यांची ओळख म्हणजे सोपी व अचूकता उत्क्रांती विषयक माहिती आपल्याला मिळत असते. त्यासोबतच प्राण्यांची इतर सजीवांशी असलेले नाते हे सुद्धा समजण्यासाठी मदत होत असते. प्राण्यांचा अधिवास, निसर्गातील स्थान, नेमके स्थान निसर्गामध्ये त्यांचं कुठे आहे, त्यांचा अधिवास कशा प्रकारचा असतो हे सुद्धा आपल्याला समजायला मदत होत असते. सोबतच प्राण्यांतील अनुकूलन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती आपल्याला माहिती आहे. जशी परिस्थिती असते, जसं आजूबाजूचं वातावरण असेल तसं प्राण्यांच्या शरीरामध्ये आंतररचनेमध्ये किंवा बाह्यरचनेमध्ये बदल आपल्याला दिसून येतात. ते बदल आपल्याला म्हणजे अनुकूलन आपल्याला समजण्यासाठी या वर्गीकरणामुळे फायदेशीर ठरत असतो. म्हणून या प्राणी वर्गीकरणाचे फायदे हे जे मुद्दे आहेत, फक्त ठळक मुद्दे लक्षात ठेवले तर परीक्षेला हा प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवता येईल. नेक्स्ट स्लाइड मध्ये प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती, जसं मी सांगितलं तुम्हाला की पृष्ठरज्जू असतो आणि पृष्ठरज्जू नसतो यावर आधारित ही पारंपरिक पद्धती अवलंबून आहे. आता या पद्धतीनुसार आपल्याला दोन म्हणजे प्राणीसृष्टीचे दोन विभागात वर्गीकरण आहे. एक आहे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू प्राणी. याच्यामध्ये नॉन कॉर्डॅट म्हणतात त्याला किंवा कॉर्डॅट हे समपृष्ठमध्ये म्हटलं जाते इंग्रजीमध्ये. तर असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठ प्राणी, तर ह्या दोन विभागात इंग्रजीमध्ये नावं लक्षात असू द्या, कारण जो विद्यार्थी सायन्समध्ये प्रवेश करणार आहे, सायन्स विभागात पुढे त्याला करिअर करायचं असेल तेव्हा इंग्रजी नावं उपयोगी पडणार आहेत. असमपृष्ठ रज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य सर्वप्रथम आपण बघितली तर ही बघा, शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे आधारक हा नसतो अशा प्राण्यामध्ये. त्याचबरोबर ग्रसनी म्हणजे आपला घसा आपण नॉर्मली माणसामध्ये म्हणतो, तसाच प्राण्यांमध्ये ही जी ग्रसनी असते ज्याच्यामध्ये कल्ला विदरे नसतात असं म्हटलं जाते. त्याचबरोबर चेतारज्जू म्हणजे नर्व कॉर्ड हा जर असेल, चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, त्याचबरोबर युग्मांगी म्हणजे पेड म्हणजे दोन जोडीमध्ये असू शकतो. त्याचबरोबर भरीव असतो, अधर बाजूच असतो. लक्षात घ्या, चेतारज्जू असेल तर ही कंडिशन दिलेलं आहे आणि हृदय जर असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजू असते. तर हे ठळक मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि याच्याच अपोजिट तुम्हाला लक्षात येईल की समपृष्ठरज्जू प्राण्याचे वैशिष्ट्य आहेत, ज्यामध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा आधारक असतो, इथे नसतो, पण समपृष्ठरज्जू असतो. ग्रसनी मध्ये कल्ला विदरे, लक्षात घ्या, म्हणजे श्वसनासाठी तुम्हाला कल्ला विदरे म्हणजे गिल स्लिट्स किंवा फुफ्फुसे या प्राण्यांमध्ये असतात. त्याचबरोबर चेतारज्जू हा कसा असतो, एकच असतो, पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजू असतो. इकडे अधर बाजूच असतो असमपृष्ठरज्जू मध्ये, पण समपृष्ठरज्जू मध्ये पृष्ठबाजू असते. आणि इथे हृदय अपोजिट अधर बाजूच असते, इथे पृष्ठबाजूच आहे तर समपृष्ठमध्ये अधर बाजूच असते. अशा रीतीने असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राण्याचा फरक स्पष्ट करा जर आला तर हे 4 ते 5 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सहजपणे त्याचं उत्तर देता येईल. अशा प्रकारे प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत ही होती, हे लक्षात घ्या. नंतर मात्र कालांतराने त्यामध्ये बरेचसे बदल झाले आहेत, ते आपल्याला आता पाहायचे आहेत. नेक्स्ट स्लाइड मध्ये प्राणी वर्गीकरण जे केलेलं आहे ते कशा प्रकारे केलेलं आहे बघा. असमपृष्ठरज्जू प्राणी यांचं वर्गीकरण पुन्हा 10 संघांमध्ये केलेलं आहे, त्याला फायलम म्हणतात. आणि हे 10 संघ कोणते तर बघा, आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, रंध्रीय पॉरिफेरा, निडारिया म्हणजे सिलेंटेरटा, चपट्याक्रोमी म्हणजे बघा प्लॅथिन हेल्मेंथेस, कसाही उच्चार करा पण हे स्पेलिंग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, चपट्याक्रोमी. त्याचबरोबर गोलकृमी, बरोबर. नंतर वलई प्रकारचे प्राणी ॲनालिडा, संधिपाद म्हणजे ऑर्थ्रोपोडा, मृदुकाय म्हणजे मॉलस्का, त्याचबरोबर कंटकचर्मी
हे सुद्धा प्राण्यांचा एक फायलम म्हणजे संघ दाखवलेला आहे. अर्ध समपृष्ठरज्जू म्हणजे हेमिकॉर्डाटा आणि कंटक चरबी म्हणजे इकायनोडर्माटा. तशा प्रकारे असमपृष्ठरज्जूचे हे 10 फायलम म्हणजे 10 संघ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे ठळक आहेत. असमपृष्ठरज्जूमध्ये 10 असतात. त्याचबरोबर समपृष्ठरज्जू प्राण्याची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा म्हणजे हे 3 उपसंघ याच्यामध्ये त्याचे वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्याच्याच मध्ये व्हर्टिब्रेटा जो हा उपसंघ आहे त्याचं 6 वर्गात वर्गीकरण केलं जाते. आणि हे 6 वर्ग कोणते? तर चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्रकारचे प्राणी. म्हणजेच समपृष्ठरज्जूमध्ये प्रथम काय होते? 3 उपसंघ विभागले जातात. त्या 3 उपसंघामध्ये व्हर्टिब्रेटा जो आहे त्या व्हर्टिब्रेटामध्ये हा जो उपसंघ आहे त्याचं 6 वर्गात वर्गीकरण झालंय. आणि हे 6 वर्गात जे वर्गीकरण केलेलं आहे त्याची नावही अशा प्रकारे दिलेली आहेत. अशा प्रकारे प्राणीसृष्टीचं प्रचलित वर्गीकरण आपल्याला अभ्यासता येते. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ते प्रचलित वर्गीकरण एकाच पद्धतीने एकाच स्लाइडवर दिलेलं आहे. बघा, प्रथम प्राणीसृष्टी 2 उपसृष्टी असतात त्याच्या, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. उपसृष्टी असमपृष्ठरज्जू मधले हे संघ 10 दाखवलेले आहेत. त्याचबरोबर समपृष्ठरज्जू मध्ये बघा इकडे संघ समपृष्ठरज्जू त्याला म्हटलं जाते. आणि ह्या संघ समपृष्ठरज्जू मध्ये म्हणजे पुन्हा त्याचं नाव पण समपृष्ठरज्जूच दिलेलं आहे त्या संघाला नाव. आणि त्याचे 3 उपसंघ केलेले आहेत. हे बघा, हे संघ 10 झालेले आहेत. कोणते? असमपृष्ठरज्जूचे. पण समपृष्ठरज्जूचा संघ एकच केलेला आहे, त्याचं नाव काय दिलेलं आहे? समपृष्ठरज्जू. त्याचे 3 उपसंघ केलेले आहेत, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आणि व्हर्टिब्रेटाचे पुन्हा 6 वर्ग केलेले आहेत. हे चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. अशा प्रकारे प्राणीसृष्टीचं प्रचलित वर्गीकरण आपल्याला इकडे पाहता येते. तर आता यामधील वर्गीकरणामध्ये रॉबर्ट विटाकर सध्या म्हणजे आता आधुनिक काळामध्ये आपण जी वर्गीकरण पद्धती वापरतो ती रॉबर्ट विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती, आणि ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बहुपेशीय प्राण्यांचा समावेश आहे. म्हणजेच प्राणीसृष्टी म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया मध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आणि या पद्धतीमध्ये जर तुम्ही बघितलं रॉबर्ट विटाकर यांनी जी पद्धत वापरलेली आहे तर तुम्हाला लक्षात येईल ह्या आकृतीमध्ये पहा 5 तुम्हाला भाग केलेल्या वर्गीकरणामध्ये 5 प्रकारामध्ये मोनेरा, आदिजीव, कवके, वनस्पती आणि प्राणी ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आपण इयत्ता 8वी पासून शिकतोय. आणि हे चित्र तुम्हाला लक्षात आलं असेल. आता याच पंचसृष्टी वर्गीकरण ही जी पद्धत जी रॉबर्ट विटाकर यांनी अवलंबली आहे, आधुनिक काळामध्ये याचा वापर केला जातो. तर ही वर्गीकरण पद्धत करताना काही मुद्द्यांचा त्याने आधार घेतलेला आहे. ते मुद्दे पाहून घ्या. ही प्राणीसृष्टी किंगडम ॲनिमॅलिया याचा समावेश होतो हे सांगितलं मी आधी. तर त्यामध्ये मुद्दे कुठले आहेत? तर शरीराचे रचनात्मक संघटन. नंबर 1 रॉबर्ट विटाकरने काय पाहिलेलं आहे? प्राण्यांच्या शरीराचे रचनात्मक संघटन कशा प्रकारे होते त्यानुसार वर्गीकरण केलं आहे. दुसरा भाग केलेला आहे शरीराची सममिती. सममिती आपण भूमितीमध्ये शिकला असाल, तुम्हाला लक्षात असेल. आपण एखाद्या भौमितिक आकृतीचे जे भाग करतो त्या भागांवरून सममिती आपण ठरवत असतो की द्विपार्श्व सममिती आहे, त्रिमिती आहे. अशा पद्धतीने आपण ती सममिती करत असतो. तसे शरीराची सममितीचा आधार घेऊन त्याने वर्गीकरणाचा त्याने आधार घेतलेला हा मुद्दा घेतलेला आहे. देहगुहा, शरीरामध्ये गुहा म्हणजे पोकळ असा शरीरामध्ये भाग असेल त्या देह गुहेवरून प्राणीसृष्टीचं वर्गीकरणामध्ये त्याने हा जो मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला आहे. नंतर जननस्तर किती प्रकारचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे त्याचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर खंडीभवन हा सुद्धा 5वा मुद्दा त्याने घेतलेला. आणि ह्या 5ही मुद्द्यांचा आधार घेऊन त्याने ही पंचसृष्टी पद्धती त्यांनी केलेली आहे वर्गीकरण पद्धती. तर आता एक आपण ह्याचे जे त्यांनी मुद्दे घेतलेले आहेत त्या मुद्द्यानुसार कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे ते आपण पाहूया. सर्वप्रथम शरीराचे रचनात्मक संघटन हा मुद्दा, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन त्याला म्हटलं जाते. तर ज्या रचनात्मक संघटनेमध्ये सर्वप्रथम आपण जर पाहाल तर प्राण्यांचं शरीर हे कसं असते? पेशींपासून तयार झालेलं असते आपल्याला माहिती आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात हे सुद्धा माहिती आहे. मात्र जर प्राण्यांचं शरीर एकच पेशीचं असेल म्हणजे एकपेशीय प्राणी असेल तर काय? तर एकपेशीय प्राणी यांचं शरीराचं जे संघटन असते यामध्ये प्राण्यांचं जे शरीर हे एकाच पेशीपासून तयार झाल्याने त्यांची सर्व जी कार्य असतात ती एकाच पेशीच्या मदतीने
चालत असतात. म्हणजे एकच पेशी कार्यरत असते म्हणून त्या एकाच पेशीने ते कार्य चालत असतात. आणि ह्या एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन जे असते ते संघटन म्हणजे त्याला म्हणतात जीवद्रव्य स्तर संघटन. म्हणजे जीवद्रव्य स्तर म्हणजे प्रोटोप्लास्मिक ग्रेड प्रकारचं असते. एकच पेशी असते ज्याच्यामध्ये जीवद्रव्य असते, तो स्तर असतो आणि त्याच्याच मार्फत सर्व कार्य त्या प्राण्याची चालत असतात. ज्याची उदाहरण जर पाहायची असेल तर आपल्याला पहिलं उदाहरण माहिती आहे अमिबा. हा एक पेशीय प्राणी माहिती आहे आपल्याला सर्वांना. त्याचबरोबर दुसऱ्या प्राण्याचं उदाहरण घेतलं तर पॅरामेशियम हा सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा दोन प्रकारच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की जीवद्रव्य स्तर हे जे शरीराचं संघटन कशा प्रकारे असते. आताच याच रचनात्मक संघटनामध्ये शरीराच्या संघटनामध्ये हा पहिला प्रकार आपण जीवद्रव्य स्तर बघितला, त्याची दोन उदाहरणं बघितली. परीक्षेला पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रचनात्मक शरीराचे रचनात्मक संघटनामध्ये रॉबर्ट विटाकरने जो जीवद्रव्य स्तर घेतलेला आहे त्याची दोन उदाहरणं कोणती. आणि ठळक मुद्दा, एकाच पेशीपासून शरीर तयार झालं असतं त्याच्यामुळे सर्व कार्य ही एकाच पेशीच्या मदतीने होतात. हे दोन मुद्दे लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे. आता दुसरा मुद्दा बघूया आपण शरीराच्या रचनात्मक संघटनामध्ये बहुपेशीय प्राण्यांचा. एकपेशीय प्राणी झाले, आता बहुपेशीय प्राण्यांमध्ये येऊया. तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये शरीराचं संघटन कशा प्रकारे असते. तर अशा प्रकारचे काही बहुपेशीय प्राणी असतात की ज्यांच्या अनेक पेशी असून उती तयार झालेल्या नसतात. आपल्याला माहिती आहे पेशीपासून उती तयार होतात, पण काही असे प्राणी असतात ज्याच्यामध्ये अनेक पेशी असतात पण त्याच्या उती तयार झालेल्या नसतात. आणि अशा प्राण्यांचं जे शरीर असते हे पेशी स्तर संघटन दर्शवते, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. आणि अशा प्रकारचे प्राणी कोणत्या गटात असतात, रंध्रीय संघातील जे प्राणी असतात त्या गटामध्ये ते असतात. त्याची उदाहरणं जर तुम्हाला सांगायची असेल पेशी स्तर संघटन दर्शवणारी तर तुम्हाला लक्षात येईल हा आपला सायकॉन प्रकार जो आहे तो अशाच प्रकारच्या शरीराचं संघटन दाखवतो. अनेक पेशी असतात मात्र त्यामध्ये उती ह्या तयार झालेल्या नसतात, हे लक्षात घ्या. म्हणजे जर प्रश्न आला की चुकी बरोबर मध्ये सुद्धा किंवा रिकाम्या जागामध्ये सायकॉन टिंब हा जो प्राणी आहे बहुपर्यायीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की टिंब प्राण्यामध्ये अनेक पेशी असतात पण उती तयार झालेल्या नसतात, असा प्राणी कोणता, तर सायकॉन, हे लक्षात ठेवायचं. आणि कोणत्या प्रकारचं संघटन असते याच्यामध्ये, तर पेशी स्तर शरीराचं संघटन इकडे दर्शवलं जाते. तर हा दुसरा प्रकार. हा पहा ऍक्च्युअल आकृती आपण जर सायकॉनची बघितली, चित्र बघितलं तर हा फोटो समुद्रामध्ये आपल्याला सायकॉन हा अशा प्रकारे दिसत असतो. आताच शरीराच्या रचनात्मक संघटनामध्ये तिसऱ्या प्रकारचा स्तर. पुन्हा एकदा मी सांगेल बहुपेशीय प्राणी शरीराचे संघटन आपण बघतोय. म्हणजे बहुपेशीय प्राण्यांमध्येच ज्या वेळेला बघा पेशी एकत्र येऊन उती तयार होतात. आधीच्या मध्ये आपण उती तयार होत नसलेल्या बघितल्या सायकॉन मध्ये, मात्र आता इकडे पेशी एकत्र येतात, उती तयार होतात आणि या उतींच्या मदतीने शरीरात क्रिया पार पाडल्या जातात आणि याला म्हणतात पेशी उती स्तर संघटन. तर पेशी उती स्तर संघटन सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन हे जे संघटन असते निडारिया संघातील प्राणी दर्शवतात. निडारिया संघामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी असतात हे आपल्याला माहिती पाहिजे. पहा जलव्याल म्हणजे हायड्रा आपल्याला माहिती आहे. कॉरल हा एक प्रकारचा प्राणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर सी एनिमॉन. ऍक्च्युअल ह्याची जर पिक्चर तुम्हाला बघायची असतील तर अशा प्रकारे असतो. सी एनिमॉन हा अशा प्रकारचा दिसत असतो आणि हायड्रा याचं साधारणपणे मायक्रोस्कोप खाली जर बघितला तर अशा प्रकारे तो आपल्याला आढळत असतो. तर या अशा प्राण्यांमध्ये ज्याच्यामध्ये पेशी एकत्र येतात, उती तयार होतात आणि या उतींच्या मदतीने शरीराच्या क्रिया पार पडतात आणि हे शरीराचं संघटन कसं असते, पेशी उतीस्तर. मग पेशी उतीस्तर संघटन म्हणजे निडारिया संघातील प्राणी. पहा आपण हे तिसऱ्या प्रकारचं संघटन पाहिलेलं आहे. आणखी चौथ्या प्रकारचं संघटन सुद्धा रॉबर्ट विटाकरने वर्गीकरणामध्ये यूज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये बहुपेशीय प्राणी शरीराचे संघटन म्हणजे ज्याच्यामध्ये काही उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात. काय बघा आधी अवयव तयार झालेले नाहीये, उती कार्य करतात एकत्र येऊन, मात्र इकडे काही उती एकत्र येऊन पेशींपासून उती तयार होतात आणि उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. अशा प्रकारचे जे प्राणी असतात ज्याच्यामध्ये उती अवयव स्तर संघटन दर्शवलं जाते. तर उती अवयव स्तर संघटन हे साधारणपणे चपटे कृमी या संघातील प्राणी दर्शवले जातात. मग कोणते चपटे कृमी प्राणी असतात तर आपल्याला लक्षात येईल बघा ही आकृती प्लॅनेरियाची दाखवलेली आहे. ज्या प्लॅनेरियामध्ये काही उती एकत्र होऊन ठराविक अवयव तयार झाले. ठराविक अवयव म्हणजे बघा इकडे मुख तयार झालेला आहे, नेत्रबिंदू, डोळे नाही आहेत पण नेत्रबिंदू तयार झालेले आहेत, त्यावर अधर तंत्रिका रज्जू आहे, जठरवाहिनीची गुहा तुम्हाला दिसते आहे,
अन्न नलिका तुम्हाला दिसते आहे. अशा प्रकारे काही अवयव तयार झालेले आहेत प्लॅनेरियामध्ये, पण सर्वच्या सर्व अवयव संस्था तयार झालेल्या इथे नसतात. त्याचं एक उदाहरण ऍक्च्युअल प्लॅनेरिया हा अशा प्रकारचा प्राणी आपल्याला दिसतो, चपट्या कृमीचा प्रकारामध्ये आढळतो. तर हे झालं चौथ्या प्रकारचं शरीराचं संघटन, त्याची ही काही उदाहरणं दिलेली आहेत. आता पुढचं शरीराचे रचनात्मक संघटन, पाचव्या प्रकारचं, ज्याच्यामध्ये बहुपेशीय प्राण्यामध्येच हे शरीराचं संघटन दर्शवलं जाते, ज्यामध्ये विशिष्ट कार्यांसाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. बघा, ज्याच्यामध्ये अवयव ठराविक नाही तर बरेचसे अवयव, सगळेच्या सगळे अवयव असे विशिष्ट कार्यासाठी काही अवयव एकत्र येतात, अनेक अवयव एकत्र येतात, एकमेकांना जोडले जातात आणि त्याच्यापासून अवयव संस्था तयार होते आणि याला म्हणतात अवयव संस्था स्तर संघटन. आणि ही अवयव स्तर संस्था स्तर संघटन कशामध्ये दर्शवले जाते? उदाहरण पहा, मानव, बेडूक, खेकडा. तर मानवाचं एक उदाहरण दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये बरेचसे अवयव दाखवले आहेत. मांडी दाखवलेली आहे, चतुशिरस्क स्नायू दाखवलेले आहेत, वृक्क दाखवलेला आहे, अस्थि दाखवलेला आहे, हृदय दाखवले आहे, मुख आहे, मेंदू आहे, फुफ्फुस आहे, यकृत आहे, रक्तवाहिनी आहे, असे अनेक अवयव एकमेकांना इकडे जोडून बऱ्याचशा संस्था आपल्याला माहिती आहे. श्वसन संस्था झाली, रक्ताभिसरण संस्था झाली, मेंदूमध्ये मज्जा संस्था झालेली आहे, पचन संस्था झालेली आहे, येथे लक्षात उत्सर्जन संस्था असते. अशा अनेक संस्था ह्या अवयवांपासून तयार झालेल्या असतात. त्याच्यामध्ये मानव, बेडूक आणि खेकड्यामध्ये अशा प्रकारचे संघटन आढळते. या संघटनाला म्हणतात अवयव संस्था स्तर संघटन. तर बेडकाचं एक उदाहरण इकडे चित्र दाखवलेलं आहे आणि खेकडा याचं एक चित्र दाखवलेलं आहे. हे आपल्या परिचयाची उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये हे शरीराचे संघटन आढळते. मग ही 5 शरीराची संघटना आपण जी अभ्यासली आहेत त्यावर आधारित जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो किंवा नावे लिहा या सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि हे मुद्दे प्रत्येक स्लाइडवरचे नुसते लक्षात ठेवले, जस्ट ओरली तुम्ही बघितला व्हिडिओ प्रत्येक वेळेला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येत जाईल. त्याचबरोबर आता आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत. रॉबर्ट व्हिटाकर यांनी शारीरिक सममिती हा एक दुसऱ्या मुद्द्याचा आधार घेतलेला आहे आणि वर्गीकरणामध्ये त्याचा वापर केलेला आहे. शारीरिक सममिती म्हणजे काय? तर प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला तर त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाहीत या गुणधर्मावर आधारित त्या प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार पडतात किंवा विविध प्रकार असतात. तर कोणकोणते प्रकार असतात? तर नंबर 1 असममित शरीर, दुसरा आहे अरीय सममिती आणि तिसरा आहे द्विपार्श्व सममिती. आता ह्या तिघांची एक एक उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत पुस्तकात. त्याच उदाहरणाचा आपण विचार करणार आहोत. नंबर 1 तुम्हाला इकडे दिसतो आहे सायकॉन दिसतो आहे. ह्याचं असममित सरस म्हणजे स्पंज तुम्ही जर बघितला किंवा त्याच्यावर अमिबा बघितला किंवा पॅरामेशियन बघितला, यांची शरीर कशी असतात? असममित असतात. असममित असतात म्हणजे काय? यांच्या काल्पनिक तुम्ही अक्षातून एखादा छेद घेतला तर शरीराचे 2 भाग पडू शकत नाहीत, म्हणून हा असममित शरीर त्याचं असते. जसं अमिबाचं तुम्हाला माहिती आहे आकार नसतोच, त्याच्यामुळे असे समान भाग पडू शकत नाही. पॅरामेशियम त्याचाही असा आकार किंवा असे 2 भाग पडू शकत नाही. आणि काही प्रकारचे हा स्पंज उदाहरण घेतलेलं आहे, त्या स्पंजचे सुद्धा असे 2 समान भाग पडता येऊ शकत नाही. म्हणजे असममित शरीर हे अशा प्रकारचं असते. म्हणजे या प्राण्यांमध्ये शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो, कोणतीही अशी रेष नसते की ज्यातून छेद घेतला तर शरीराचे 2 भाग पडतील किंवा विभागले जाऊ शकतात. हे लक्षात ठेवायचं. अरीय सममिती म्हणजे रेडियल सिमेट्री, या प्रकारामध्ये शरीराच्या बरोबर मध्यभागी बघा हे जे उदाहरण घेतलेलं आहे सी एनेमॉनचं किंवा इकडे स्टारफिश दाखवलेली आहे, त्याच्या मुख्य अक्षातून बरोबर मध्य अक्षातून कोणत्याही प्रतलातून जर छेद केले तर 2 समान भाग पडतात. तारामाशाचं उदाहरण घेतलं, इथून मी छेद केला तर इकडे 2 भाग पडतील, इथून छेद केला तर 2 भाग पडतील. अशा प्रकारचे समान भाग 2 पडू शकतात. 2 किंवा 2पेक्षा जास्त भाग इकडे आपल्याला पडताना दिसतात. इकडे 5 प्रतल तयार झाल्या बघा तारामासामध्ये. इकडे तुम्हाला लक्षात येईल की 5 प्रतल तयार झालेली आहेत. मग अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला लक्षात आलेली. इथे सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे बघा, इथे भाग दाखवले आहेत 1 2 3 4 5 6 भाग इकडे पडलेले आहेत. समसमान अरीय सममितीमध्ये अशा प्रकारे रेडियल सिमेट्री असते आणि या पद्धतीने 2-2 भाग असे पटले जातात, त्याला म्हणतात अरीय सममिती. मध्य अक्षातून लक्षात ठेवा, अरीय सममितीमध्ये मध्य अक्षातून कोणत्याही प्रतलामध्ये जर तुम्ही काल्पनिक कक्ष घेतला आणि भाग केले तर 2 समान भाग पडतात.
लक्षात. आता द्विपार्श्व सममितीमध्ये मात्र एकच अक्ष असतो, कोणता तरी एकच अक्ष असा असतो की त्या अक्षातूनच काल्पनिक छेद केला तर दोन समान भाग पडतात. म्हणजे तिकडे बकरी दाखवलेली आहे, शेळी दाखवलेली आहे, किंवा कोणताही वाघ घ्या, सिंह घ्या, अशा प्राण्यातून मधोमध असा काल्पनिक अक्ष केला तर तुम्हाला दोन समान भाग पडतात. पण इकडे एकच अक्ष असतो, दुसऱ्या भागातून आडवे तुम्ही केले तर समान भाग पडणार नाहीत, आणि म्हणून याला द्विपार्श्व सममिती म्हणतात. ज्याचं उदाहरणामध्ये कीटक आले, बेडूक आला, मासे आहेत, पक्षी आहेत, मानव आहेत, अशा प्राण्यांचा तिकडे समावेश होऊ शकतो. तर शारीरिक सममिती याचे तीन भाग लक्षात ठेवायचे. असममित शरीर उदाहरण लक्षात ठेवा, अरीय सममिती उदाहरण लक्षात ठेवा, द्विपार्श्व सममिती उदाहरण लक्षात. चित्र दिली, चित्रावरून सममितीचा प्रकार ओळखा, तरी सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट वन तुम्हाला दिलेला आहे आद्य स्तर म्हणजे जनन स्तर. लक्षात घ्या, बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांची जी भ्रूणावस्था असते त्याच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्येच ते पेशींचे आद्य स्तर म्हणजे जनन स्तर तयार होत असतात, आणि ह्या आद्य स्तरापासूनच त्या प्राण्यांच्या शरीरातील विविध ऊती तयार होत असतात. आता ह्या ज्या ऊती तयार होत असतात, हे आद्य स्तर तयार होत असतात, ह्या ऊतींची निर्मिती किंवा आद्य स्तरांची निर्मिती सुरुवातीच्या काळामध्ये होते. भ्रूणावस्थेच्या, बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये होत असते. हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा. मग हे आद्य स्तर किती प्रकारचे असतात? एक असते द्विस्तरीय. जर तुम्ही आकृतीमध्ये पाहाल, सर्व निडारिया प्राणी संघातील प्राणीमध्ये हे द्विस्तरीय आपल्याला आढळतात, ज्याच्यामध्ये बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर अशा प्रकारचे असतात. आणि दुसरा प्रकार दाखवलेला त्रिस्तरीय, ज्याच्यामध्ये बहुतांश सर्व प्राणी असतात की ज्याच्यामध्ये त्रिस्तरीय असते. त्रिस्तरीय मध्ये बहिर्जन स्तर असतो आणि अंतर्स्तर असतो, त्याचबरोबर मध्यस्तर सुद्धा असतो. बघा इकडे आकृती दाखवली, पुस्तकातली मी घेतलेलीच आहे, ज्याच्यामध्ये अंतजन स्तर म्हणजे मधला हा जो स्तर दाखवलेला आहे बघा, जर उभा असा भाग केला, आडवा भाग केला, त्याचा छेद कापला तर तुम्हाला हा अंतर्जन स्तर म्हणजे मधला भाग आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे मृत अजैविक स्तर इकडे दिसतोय, म्हणजे हे मृत अजैविक स्तर म्हणजे इकडे आलेला आहे, हा द्विस्तरीय आलेला आहे. मात्र त्रिस्तरीय मध्ये हा मध्यस्तर दाखवलेला आहे. इथे मृत असतो म्हणजे तो अजैविक स्तर असतो, मात्र इथे मात्र तो मध्यस्तर दर्शवलेला असतो. हा बहुतांश प्राण्यामध्ये आढळतो. आणि तिसरा आहे बाहेरचा स्तर म्हणजे बहिर्जन स्तर, हा दोन्हीमध्ये तुम्हाला दिसत असेल. एका ठिकाणी इकडे या भागामध्ये डाव्या बाजूला द्विस्तरीय दाखवले आणि इकडे उजव्या बाजूला दाखवलेला आहे त्रिस्तरीय जनन स्तर किंवा आद्य स्तर आपण त्यांना म्हणू शकतो. अशा तीन भागामध्ये असं वर्गीकरण तिकडे केलेलं जाते. ज्याच्यामध्ये द्विस्तरीय कशामध्ये दाखवतात एक लक्षात ठेवायचं, सर्व निडारिया प्राण्यातील संघात, निडारिया प्राण्याचा संघ वगैरे आपल्याला बघायचा आहे आता, तर तो पुढे जाऊन बघितल्यानंतर तुम्हाला प्राणी जे जे असतील निडारियामध्ये तर हे द्विस्तरीय दर्शवतात. तर एखाद्या प्राण्याचं नाव गटात न बसणाऱ्या शब्दामध्ये तुम्हाला येऊ शकते, लक्षात ठेवा. आणि बहुतांश सर्व जे प्राणी असतात त्याच्यामध्ये त्रिस्तरीय असते, ते कॉमन तुम्हाला तिकडे लिहायचे आहेत. पुढच्या टॉपिक आपल्याला बघायचा आहे देहगुहा. हा विटाकर आणि पुढचा एक मुद्दा येईल बॉडी कॅव्हिटी, ज्याच्यामध्ये शरीर आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेल्या पोकळीला देहगुहा असं म्हटलं जाते. कुठल्याही प्राण्याचं आपलं मानवाचं शरीर बघा की जर शरीराच्या मध्ये आपण बघितलं ज्याच्यामध्ये अवयव असतात आणि बाहेरचं शरीर असते, त्याच्या दरम्यान एक पोकळी असते ज्याच्यामध्ये हे अवयव असतात आणि बरेचसे संस्था कार्यरत असतात, आणि ती पोकळीलाच आपण काय म्हणतो, देहगुहा म्हणतो. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेच्या वाढीच्या काळातच मध्यस्तरापासून ते आतड्यापासून देहगुहा तयार होत असते. तर तुम्हाला लक्षात येईल की देहगुहा असणारे प्राणी कोणते, तर वलयी प्राणी. आपण जे आता संघ बघितले बघा प्राण्यांचे, तर वलयी प्राण्यांचा संघ जो असतो आणि त्यानंतरचे सर्व संघातील जे प्राणी असते त्या सर्व प्राण्यांच्या संघातील प्राण्यांना देहगुहा ही असते. मग देहगुहा म्हणजे काय बघा, एक असा प्राणी दाखवलेला आहे ज्याचा हा भाग आपण कापलेला आहे, आणि कापलेला भागात जर बघितलं तर ही देहगुहा दाखवली म्हणजे पोकळी दाखवलेली आहे. हे बाहेरचं स्तर बहिर्जन स्तर आपण आधी पाहिलं, हे मध्य स्तर सांगितलेलं आहे आणि आतील स्तर सांगितलेला आहे. तर हे मध्यस्तरापासून काय सांगितलं त्यांनी, मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा ही तयार होत असते कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये. तर प्राणी कोणते आले तिकडे, वलयी प्राणीचे संघ आणि त्यानंतरचे सर्व प्राण्यातील संघ याच्यामध्ये ही देहगुहा असते, म्हणजे त्यालाच म्हणतात सत्य देहगुहा असणारे प्राणी. आता ज्याच्यामध्ये काही प्राण्यांमध्ये फसवी देहगुहा असते त्यामध्ये समावेश होतो गोलकृमी. गोलकृमी संघातील जे प्राणी असतात त्याच्यामध्ये फसवी देहगुहा असते. बघा हा गोलकृमीचा दाखवलेला आहे गोलकृमी, आणि त्यामध्ये फसवी देहगुहा दाखवलेली आहे. आपल्याला देहगुहा सारखे वाटते ती, पण देहगुहा तिकडे नसते, लक्षात ठेवा. बहिर्जन स्तर, मध्यस्तर आणि अंतर्जन स्तर दाखवलेला आहे, याच्यामध्ये फसवी देहगुहा असते गोलकृमीमध्ये. त्यानंतर देहगुहा नसणारे प्राणी, माशी प्राणी आहेत
वलयी प्राणी संघाच्या अगोदरचे प्राणी संघातील रंध्रीय प्राणी, निडारिया संघातले प्राणी किंवा चपट्या कृमीचा संघ आहे ज्याच्यामध्ये ही देहगुहा नसते आणि अशा प्राण्यांना देहगुहाहीन प्राणी असं म्हटलं जाते. त्याची आकृती जर तुम्ही पाहाल तर बघा, हे प्लॅनेरियाचं एक उदाहरण घेतलेलं आहे. प्लॅनेरियाचा ओळखीचं झालं असेल आपल्याला, ज्याच्यामध्ये बहिर्जन स्तर, मध्य स्तर दाखवले, अंतर्जन स्तर दाखवले, पण पोकळी तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे देहगुहा तुम्हाला दिसणार नाही, म्हणून त्या प्राण्यांना म्हणतात देहगुहाहीन प्राणी असं म्हटलं जाते. अशा प्रकारे देहगुहा असणारे, नसणारे प्राणी आणि फसवी गुहा असणारे प्राणी यांची उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवायची, आकृतीवरून सुद्धा लक्षात ठेवायचा. हा मुद्दा झाला रॉबर्ट विटाकरने आधार घेतलेला वर्गीकरणासाठी. त्याचबरोबर शेवटचा वर्गीकरणासाठी त्याने आधार घेतलेला खंडीभवन, ज्याच्यामध्ये वलयी संघातील प्राणी जे येतात. आता खंडीभवन म्हणजे काय, तर प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागले जाते. बघा, इकडे 3 प्राणी दाखवलेले आहेत. साधारणपणे वलयी संघातील प्राणी मी म्हटलं तर वलयी संघातील प्राणी कोणकोणते असतात, तर गांडूळ असतो, जळू असतो, निरीस असतो. असे जे प्राणी आहेत हे ह्यांची छोट्या छोट्या भागात, समान भागात विभागणी होऊ शकते. खंडीभवित शरीर असतात, म्हणजे त्याला सेगमेंटेड बॉडी म्हणतात. बघा इकडे तुम्हाला जर तुम्ही याचं शरीर बघितलं ते सेगमेंटेड बॉडी म्हणजे खंडीभवित शरीर याला म्हणतात. इथे बघा, जळूला पण बघा खंडी छोटे 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 खंड दाखवतात. नेरिसला पण बघा छोटे छोटे खंड दाखवलेले आहेत. ह्या प्रत्येक छोट्या छोट्या भागाला, म्हणजे हा जर भाग बघितला त्याला खंड होणार, याला खंड म्हणणार नेरिसमध्ये. जळूमध्ये तर लहान लहान एकदमच अतिशय बारीक बारीक दाखवलेत खंड म्हणून, आणि गांडुळामध्ये स्पष्ट तुम्हाला दिसत आहेत हा खंड, हा खंड, हा खंड, असे हे खंड आपल्याला दिसतात. आणि त्यांचं बॉडी ही सेगमेंटेड बॉडी असते आणि छोट्या छोट्या समान भागात विभागलेली असते. खंडीभवन म्हणजे बॉडी सेगमेंटेशन असणारा हा जो भाग आहे, हा आधार आहे, हा मुद्दा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच आधारे सुद्धा वर्गीकरण हे केलेलं आहे. तर या सर्व आधारभूत मुद्दे हे घेतले, वापर केला, त्याचाच वापर करून प्राण्यांचं आधुनिक वर्गीकरण केलेलं आहे. आणि आधुनिक वर्गीकरण म्हणजेच या प्राणीसृष्टी किंगडम ॲनिमॅलिया याचं जे आधुनिक वर्गीकरण केलं हे अशा प्रकारे केलेलं आहे. पुस्तकामधली आकृती दिलेली आहे मी. बघा, ज्याच्यामध्ये नंबर 1 सृष्टी ही प्राणीसृष्टी असते. प्राणीसृष्टी पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी यामध्ये समाविष्ट असतात. नंतरचा भाग आहे, मुद्दा घेतलेला आहे त्यांनी, काय घेतलाय, शरीर संघटन कशा प्रकारचं आहे. पेशीस्तर शरीर संघटनाचे प्राणी हे पुढे पुढे दाखवलेले आहेत. त्याच्यात उती, अवयव संस्था, शरीर संघटन प्राणी याचे 2 भाग दाखवलेले आहेत. कुठले भाग दाखवले तिकडे, अरिय सममित शरीर आणि द्विपार्श्व सममित या भागामध्ये येतात. पेशीस्तराचं असममित म्हणजे शरीर समिती सुद्धा आधार इकडे आलेला आहे. येते लक्षात. पुढचा चौथा घटक बघा, देहगुहाहीन शरीर म्हणजे ज्याच्याकडे देहगुहा नसते ते ह्या गटामध्ये येतात. कोणत्या, ज्याच्यामध्ये पेशीस्तर शरीर संघटन असते, असममित शरीर असते आणि देहगुहाहीन शरीर असतात. म्हणजे हा मुद्दा लक्षात आला असेल तुम्हाला. आणि हे जे प्राणी असतात हे रंध्रीय गटामध्ये येतात प्राणी संघामध्ये. रंध्रीय प्राणी संघातील गटातील प्राण्यांची वैशिष्ट्य कुठले, तर इथेच तुम्हाला 4 वैशिष्ट्य तुम्हाला मिळणार. देहगुहाहीन शरीर असते, असममित शरीर असते, पेशीस्तर शरीर संघटन असते आणि पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी असतात. म्हणजे हे 1, 2, 3, 4 मुद्दे तुमच्या इकडेच क्लिअर होतात रंध्रीय प्राण्यामध्ये. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार, तुम्हाला लक्षात येईल हे 4 मुद्दे त्या प्राण्यांमध्ये तुम्हाला आढळून येणार. आता बघा इकडे उती, अवयव संस्था आणि स्तर शरीर संघटन, ज्याच्यामध्ये अरिय संयुक्त शरीर आणि द्विपार्श्व संयुक्त शरीर. आणि पुढे आता अरिय मध्ये काय आहे, देहगुहाहीन शरीर, याच्यामध्ये पण देहगुहा नसते. निडारिय संघातील प्राण्यांमध्ये ही 4 वैशिष्ट्य तुम्हाला दिसतील. क्रमाने तुम्ही गेले मागून तुम्ही जर पुढे पुढे गेले असेल पर्यंत, म्हणजे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जायचं, निडारिया प्राण्यांची तुम्हाला मिळेल. पुढचं चपटे कृमीमध्ये सुद्धा देहगुहाहीन शरीर दाखवलंय. मात्र हे अरिय असते निडारियामध्ये, द्विपार्श्व असते चपटे कृमीमध्ये असते. आणि उती, अवयव संस्था शरीर संघटन असते आणि पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी हा कॉमन प्रत्येकामध्येच येणार आहे. गोलकृमीमध्ये फसवी देहगुहा असते, येते लक्षात. बाकी शरीर तिकडे तुम्हाला पुढचं मिळणारच आहे. आणि वलयी पासून तर पुढे तुम्ही सर्व हे गेले, हे जर प्राणी संघ बघितले, वलयी आहे, संधिपाद आहे, मृदुकाय आहे, कंटकचर्मी आहे, अर्धसमपृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू, ह्या प्राण्यांचा हा जो संघ आहे याच्यामध्ये खरी देहगुहा असलेले शरीर असते, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे प्राणीसृष्टी किंगडम ॲनिमॅलिया याचं वर्गीकरण आधुनिक पद्धतीने हे अशा प्रकारे केलेलं आहे. आणि यावर आधारित प्रश्न बरेचसे शास्त्रीय कारण येऊ शकतात, रिकाम्या जगात येऊ शकतात, चुकी बरोबर येऊ शकतात.
किंवा नावे लिहा अशा प्रकारचे, किंवा जोड्या लावा हा तर फेमस प्रश्न येऊ शकतो, किंवा चित्रावरून तुम्हाला कोणता तरी गट विचारला जाईल, जसं मी आधी एक्सप्लेनेशन केलं तसं. हा पहिला भाग झालेला आहे प्राणी वर्गीकरण. आता असेच आपण एक 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 छोटे छोटे पाठ केलेले आहेत. या प्रकरणाचं प्रकरण खूप मोठं आहे, पण डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे पाठ समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. सो थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.